मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई लिपिक स्टाफ कार ड्रायव्हर या पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले डॉक्युमेंट्स यापैकी जर एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये सिली मिस्टेक असेल तरी पण आपली निवड एकदम शेवटी म्हणजेच मुलाखतीच्या वेळी डॉक्युमेंटच्या वेळेस या ठिकाणी रद्द होऊ शकते आणि आपण यामधून बाहेर पडू शकतो. तर त्यासाठी कोणत्या प्रकारची सिली मिस्टेक आहेत आणि आपल्याला आता राहिलेल्या वेळेमध्ये काय करायचं, डॉक्युमेंट्स करेक्शन वगैरे कशा पद्धतीने करून याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. आता कॉमनली या ठिकाणी हा जो व्हिडिओ असेल तो शिपाई असेल, लिपिक असेल आणि स्टाफ कार ड्रायव्हर या तिन्ही पदांच्या शैक्षणिक कागदपत्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी असणार आहे. तर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी समोर काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला दिसत आहे, जे की अत्यंत IMP डॉक्युमेंट्स या ठिकाणी आहेत तिन्ही पोस्टसाठी. आपण जर पाहिलं या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला ज्या पद्धतीने स्क्रीनवर दिसत आहे पहा, या ठिकाणी 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. आता तिन्ही पदासाठी या ठिकाणी हे डॉक्युमेंट मस्ट आहेत. आणि जर आपण शिपाई या पदाचा विचार केला तर काही जणांनी 7वी आणि काही जणांनी या ठिकाणी 10वीच त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिले असतील किंवा त्यांच्याजवळ पात्रता असेल, परंतु कॉमनली 99% या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स सर्व विद्यार्थ्याकडे या ठिकाणी असतात. आता या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला अडचण काय निर्माण होणार आहे, तर या ठिकाणी पाहू शकतो आपण काही विद्यार्थ्यांच्या 10वीच्या सनदमध्ये आणि मार्कमध्ये यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते, काही जणांच्या 12वी मध्ये असते, तर काही जणांचं ग्रॅज्युएशन, काही जणांचं पोस्ट ग्रॅज्युएशन यामध्ये देखील मिस्टेक असते. तर आता जास्त डीप मध्ये न घेता फक्त IMP तेवढी आहे तेवढीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बाकी ओव्हरऑल या ठिकाणी कळेल की तुम्हाला नेमकं काय करायचंय. आता या ठिकाणी जर 10वीच्या मार्क्स मेमो मध्ये आणि जर सनद मध्ये तुमची मिस्टेक असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला ॲफिडेव्हिट जी आहे ते ॲफिडेव्हिट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. आणि ग्रॅज्युएशनच्या मार्किंग मध्ये प्रॉब्लेम असेल, मार्किंग मध्ये म्हणजेच काय, त्या ठिकाणी पर्सेंटेज सांगितलेले आहे आणि तुम्ही जर त्या ठिकाणी ग्रेड मध्ये दिले असेल तर तुमच्याजवळ पर्सेंटेजचं मार्क मेमो त्या ठिकाणी असणं मस्ट आहे. कारण मुलाखतीच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स सादर करणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट ते मस्ट मागितलं जाणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन साठी सुद्धा तेच आहे. आता या ठिकाणी दुसरे महत्वाचे जे या ठिकाणी सर्टिफिकेट दिसत आहेत आपल्याला, या ठिकाणी पहा B आणि C कॉलम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं B या कॉलम मध्ये पूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत, यामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे जर असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट करून तुम्हाला द्यावे लागते, जर यापैकी एखाद्या डॉक्युमेंट्स मध्ये जर मिस्टेक असेल तर. आणि जर प्रत्येक डॉक्युमेंट्स मध्ये मिस्टेक असेल तर त्यावेळेस मुलाखतीच्या वेळेसच तुम्हाला ते जे सूचना देतील त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी पालन करावे लागणार आहे, परंतु 99% अशा केसेस त्या ठिकाणी नसतात. आता त्यामध्ये अशा प्रकारचे केसेस असतात आपल्याला या ठिकाणी कम्प्युटरचे जे सर्टिफिकेट आहेत यामध्ये एक्झाम्पल MSIT सर्टिफिकेट असेल किंवा टायपिंग सर्टिफिकेट असेल, त्यामध्ये समजा जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा एरर असेल तुमच्या सर्टिफिकेट मध्ये, तर अशा वेळेस सुद्धा काही घाबरायची आवश्यकता नाही. त्यावेळेस तुम्हाला ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही काय करणार आहात, मुलाखतीच्या वेळेस तुम्ही जाणार आहात त्यावेळेस स्वतः तुम्ही इथून ॲफिडेव्हिट करून तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. ऐन वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होऊ शकते, कदाचित मग मुलाखतीमधून बाहेर देखील आपल्याला पडावं लागते. अशा वेळेस जर तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये कोणत्याही ठिकाणी मिस्टेक असेल तर सरळ हे डॉक्युमेंट्स मधील नाव आणि तुमचं ओरिजिनल नाव सेमच आहे अशा प्रकारचे एक ॲफिडेव्हिट तुम्हाला या ठिकाणी तयार करून सोबत तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर पहा, हे प्रकारचे सर्व अत्यंत IMP डॉक्युमेंट्स आहेत की जे आपण स्क्रीनवर या ठिकाणी चर्चा करत आहोत. आणि हे सर्व डॉक्युमेंट्स जे लिस्ट आपल्याला दिसत आहे तुम्हाला प्रत्येक ऍड मध्ये या ठिकाणी दिसेल. प्रत्येक ऍड म्हणजेच शिपाई पदाची जाहिरात असेल त्यामध्ये ऑल डॉक्युमेंट दिसतील, लिपिक या पदाची जाहिरात असेल त्याच्यामध्ये दिसतील, आणि स्टाफ कार ड्रायव्हर पदाची असेल त्यामध्ये प्रत्येक डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर अशी तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, खबरदारी या ठिकाणी डॉक्युमेंटची तुम्हाला घ्यायची आहे. आणि ही जी PDF आहे ते आपण इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्या ठिकाणी आपण ही PDF अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित पाहू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, अशाच प्रकारची सिली मिस्टेक बऱ्याच विद्यार्थ्यांकडून होत असते, त्याच्यामुळं
त्यांची निवडवर त्याचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. तर खास अशा प्रकारची कोणतीही चूक होऊ नये यासाठी आपण 2 वेबिनार या ठिकाणी ठेवलेले आहे. 2 म्हणजेच काय, शिपाई पदासाठी 1 वेबिनार आणि लिपिक या पदासाठी 1 वेबिनार आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. शिपाई या पदाचा जो वेबिनार आहे तर तात्काळ उद्या म्हणजेच 19 मे ला या ठिकाणी वेबिनार आहे मित्रांनो. रात्री या ठिकाणी 8 वाजता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स तसे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेबद्दल सर्व गायडन्स तुम्हाला या वेबिनार मध्ये केलं जाणार आहे. आणि आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर 40% तुम्हाला ऑफ या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. खाली त्याचं कुपन कोड देखील आहे, ते यूज करायचं आणि 40% ऑफ तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर लिपिक या पदाचा जर विचार केला आपण, त्यासाठी सुद्धा स्पेशल टायपिंगसाठी 20 पैकी 20 गुण कशा पद्धतीने मिळवायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला क्लिअर ठेवायचे या संदर्भामध्ये सुद्धा आपण वेबिनार ठेवलेला आहे. हा वेबिनार सुद्धा 24 मे ला आपण या ठिकाणी घेणार आहोत रात्री 8 वाजता. आणि ह्या वेबिनारसाठी सुद्धा प्रत्येकाला आपण 40% ऑफ दिलेले आहे. याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑफर सीमित वेळेसाठी आहे. लागलीच रजिस्ट्रेशन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. अजून काही अडचण असेल तर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.